श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे। त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे। सर किती अधिकारी याच्यामध्ये आहे, किती कर्मचारी आहे? 3 अधिकारी आणि साधारणतः 10 अंमलदारांचा यात समावेश आहे। NBW जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे। बरं, आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन? हो। बरं, पुढची कारवाई कशी असेल सर? कायदेशीर कारवाई कशी? आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे कोणाच्या नेतृत्वामध्ये ही टीम जाते? हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे। थँक्यू। नाशिक पोलिसांची टीम आहे ती मुंबईकडे रवाना झालेली आहे। आताच्या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी अपडेट, कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन जाणारे गुन्हे शाखेचं पथक यांनी आयुक्तांची भेट घेतली। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिडके यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांनी साधलेला हा माध्यमांशी संवाद आपण बघतोय। अटक वॉरंटची प्रत आमच्याकडे आलेली आहे आणि आम्ही अटक करण्यासाठी नाशिकहून मुंबईला निघालोय अशी माहिती नुकतीच त्यांनी दिलेली आहे। नाशिक पोलिसांची टीम आता मुंबईकडे रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजडे सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, काय अधिकच्या अपडेट्स? एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट, माणिकराव कोकाटे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। आताच्या क्षणाची ही महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। माणिकराव कोकाटे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे आणि अजित पवार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे। आपण काल बघितलेलं होतं, माणिकराव कोकाटे यांच्याकडची जी खाती होती ती अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली होती। त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता। त्यांचा राजीनामा नेमका कधी होणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती आणि माणिकराव कोकाटे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे आणि तीच दृश्य आपण पुढारी न्यूजवर बघतोय। अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे। नाशिक पोलिसांची टीम आहे ती मुंबईला आता सध्या रवाना झालेली आहे। माणिकराव कोकाटे यांना कधीही अटक होऊ शकते आणि नाशिक पोलिसांची टीम त्यासाठीच मुंबईकडे रवाना झालेली आहे। आणि त्याआधीची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट, कोकाटे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांनी आपला अखेर राजीनामा दिलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजडे सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, अखेर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा? की गेल्या 3 दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी होणार अशा स्वरूपाचा जो आरोप आहे, एक प्रकारे त्याबाबतची विचारणा जी आहे ती विरोधकांकडून केली जात होती। आणि मी सध्या नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाच्या या ठिकाणी आहे। काही वेळापूर्वीच, म्हणजे अगदी 1 ते 2 मिनिटापूर्वीच नाशिक पोलिसांचं गुन्हे शाखेचं जे पथक आहे ते पथक नाशिकहून मुंबईला लीलावती हॉस्पिटल या ठिकाणी अटक वॉरंट जे आहे ते बजवायला त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। जवळपास 3 अधिकारी यामध्ये आहेत आणि 10 कर्मचारी आहेत। असं जवळपास 13 जणांचं नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक हे लीलावती हॉस्पिटल या ठिकाणी जाणार आहे। त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांना ते अटक वॉरंट जे आहे ते बजावणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या बाजूला महत्वाची बाब म्हणजे की माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे।